नमस्कार मंडळी. गेल्या काही वर्षात लोकप्रिय कलाकारांनी आजारावर मात करत नवीन आयुष्याची सुरुवात केल्याचं आपण पाहिलं. त्यांची जिद्द, घरच्यांचा आधार यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. गेल्या 2 वर्षात गंभीर आजारावर मात केल्यानंतर अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक होणार आहे. स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. लवकरच मालिकेत बाप्पा जोशी यांची एंट्री होणार आहे. उमाच्या भावाची म्हणजे बाळूमामाची भूमिका ते साकारणार आहे. जीजी म्हणजेच उमाचा हा भाऊ आयुर्वेदिक औषधाचा जुना जाणकार असून मंजिरीचा जीव धोक्यात असताना तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी बाळूमामा पंढरपुरात आले आहे. वृत्तीने कर्मठ, अभिमानी, परखड आणि स्पष्ट वक्ता असलेल्या बाळूमामाला समाजात प्रचंड आदराचं स्थान आहे. उमाला तू चुकते आहेस असं तोंडावर सांगू शकणारा बाळूमामा तेवढाच लागवी आणि प्रेमळ आहे. बाळूमामाची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी जीवघेण्या आजारावर मात करून जवळपास 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा कलाक्षेत्रात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक मालिका, नाटक, चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके बाप्पा जोशी आता येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या माध्यमातून एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतील. याविषयी सांगताना ते म्हणाले, 2 वर्षांनंतर आवडीचं काम करताना मला अतिशय आनंद होतोय. मनाला आतून उभारी येत आहे. माझ्या नशिबाने सेटवरची सगळी मंडळी माझी काळजी घेत शूटिंग करत आहे. स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी देखील मला प्रचंड मानसिक आधार दिला. गेली 2-2.5 वर्ष आजारपणामुळे मी अभिनय क्षेत्रापासून लांब होतो. मात्र आता माझी प्रकृती उत्तम आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी पुन्हा एकदा नव्याने जोमाने कामाला सुरुवात करत आहे.